माध्यमातून गावात अनेक वर्ष जी कामं रखडलेली होती ती आम्ही सुरुवात करून पूर्णत्वास नेलेली आहेत। अनेक वर्षापासून हा आपला कोंडगाव हा विकासापासून वंचित होता। कुठलेही शाश्वत ठोस काम असं या गावामध्ये होत नव्हतं, परंतु 2-2.5 वर्षापूर्वीची ही आमची बॉडी निवडून आली। सरपंच एका सदस्य पाटील आणि त्याची 17 सदस्यांची टीम ही एकजुटीने गावाच्या विकासासाठी काम करत आहे। आज वीरेन कॉम्प्लेक्स ते गुरुकृपा अपार्टमेंट हा रस्ता अनेक वर्षापासून या नागरिकांची मागणी होती। संपूर्ण कच्चा रस्ता होता आणि या रस्त्याची मागणी अनेक वर्षापासून ते करत होते आणि तो रस्ता आज आपण भूमिपूजन करून कामाला तात्काळ सुरुवात करत होतो आणि येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये तो रस्ता बनून पूर्ण होणार आहे आणि त्याच्यामुळे या आजूबाजूच्या लोकांना जी अडचण येत होती ती दूर होणार आहे। अशी सर्वच कामं येणाऱ्या या पंचवार्षिक जो मिळालेला काळ आहे या बॉडीला, त्याच्यामध्ये जवळजवळ जेवढी काय प्रलंबित कामं असतील तो करण्याचा आमचा मानस आहे। या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांनी या भारत देशाला घटना दिली, आपल्यासारख्या सर्व घटकांना त्या प्रवाहामध्ये आणलं। त्या बाबासाहेबांच्या नावाचा जो समाज हॉल आहे तो अनेक वर्ष दुर्लक्षित होता आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे खंडरप्रमाणे झालेला, परंतु या बॉडीने प्राथमिकता घेऊन गेले सर्वप्रथम त्या हॉलचं काम करण्यासाठी प्राधान्य दिलं आणि येणाऱ्या महिन्याभरामध्ये सुसज्ज असा हॉल परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने या कोंडगावातील नागरिकांसाठी उपलब्ध होईल आणि अशीच सर्व कामं, पाण्याचं काम असेल, आपले माजी केंद्रीय कपिल पटेल साहेब यांच्या आशीर्वादाने माध्यमातून जे पाण्याची योजना या कोंडगावासाठी मंजूर झाली ती देखील जवळजवळ 80-90% पूर्णत्वास आलेली आहे। फक्त नवीन टॅप जो बायपासपासून आपल्या गावापर्यंत आणायचा आहे त्याला ती रस्त्याची परवानगी थांबलेली होती म्हणून तो होत नव्हता, परंतु तो देखील आता लवकरच मार्गी लागेल आणि येणाऱ्या या काळामध्ये कोंडगावची जी पाण्याची समस्या आहे ती देखील संपणार आहे। कोंडगावचं क्रीडांगण असेल ते देखील आता आम्ही सुसज्ज बनवायचं हाती घेतो आहे। स्मशानभूमीचं काम सुरू आहे, जे मॅरेज आपलं लग्न होतात ते हॉल देखील आम्ही आता बनवतो आहे। अनेक कामं जी आहेत ती कामं प्रगतीपथावर आहेत आणि काय शेवटी कुठलंही काम करायचं त्याला निधीची आवश्यकता असते आणि जेवढा काही निधी आमच्याकडे ग्रामपंचायतीकडे उपलब्ध होतो तो आम्ही प्रामाणिकपणे फक्त कामाने करण्याचा मानस आमचा असतो, त्याच्यामुळे ही कामं होत आहेत आणि नक्कीच या येणाऱ्या काळामध्ये कोंडगावचा चांगला सर्वांगीण विकास झालेला आपल्याला दिसेल।